नमस्कार भावांनो, एक मी मोठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. अर्थातच विषय आहे खेळ पैऱ्यांचा. उद्याचं जे मैदान आहे माळशिरस तालुक्यातील माजी आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी 2026 हे देवाभाऊ केसरी 2026 भव्य असं ओपनचं मैदान आहे. या मैदानात आपल्याला बरेच रथी महारथी टॉपचे नंदी पळताना दिसतील. येथे बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तृतीय 1 लाख, चतुर्थ 70, पंचमला 50, षष्टमला 30, सप्तमला 20,000 अशी मोठी बक्षीस आहेत. पहिलेची 3 बक्षीस आहेत ते लाखामध्ये आहेत. 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख. त्यामुळे येथे बरेच आपल्याला टॉपची नंदी आणि टॉपचे पैरे जोड्या पळताना दिसणार आहेत. या मैदानाचं ठिकाण मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे. तर उद्या मौजे पुरंदावडे सदाशिवनगरमध्ये बरेच आपल्याला नंदी दिसतील. तर आपण विषय चालू करूया खेळ पैऱ्यांचा. त्याच्या आधी चर्चा असतो पैरे कोणासोबत, तर तीच सुरुवात करतो. तर सर्वप्रथम सुरुवात करतो जो फॉर्च्युनर गाडीचा मानकरी असलेला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखनचा पैरा असणार आहे साखरवाडीचा बावऱ्या आणि लखन ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार. हा एक माझा अंदाज पैरा आहे. लखन आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जर जोडी पळाली तर नक्कीच टॉपचाच स्पीड लागेल, टॉपचाच गॅस लागेल. दुसरा पैरा आहे तो म्हणजे पुसेगाव हिंद केसरीची आत्ताची 1 नंबरची मानकरी असलेली जोडी, ती म्हणजे सचिन आणि लक्षा. ज्या आदत कोंडांनी हे लक्ष वेधून घेतलं होतं या बैलगाडा क्षेत्राचं, तीच ही जोडी सचिन आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या या 2 लाखाच्या मैदानामध्ये. आता जुनी पुसेगाव हिंद केसरीची जोडी म्हणजेच द्वारलीचा हरण्या 622 आणि घरनिकेचा राजा ही सुद्धा जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. हरण्या 622 आणि घरनिकेचा राजा ही जोडी जेव्हा एकत्र येतं तेव्हा नक्कीच या जोडीला गॅस लागत असतो, टॉपचा स्पीड लागत असतो. ही जोडी सुद्धा उद्या काही ना काही करून दाखवणार. आता जी बरीच चर्चा रंगू लागले ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर जेव्हापासून देवाघरी गेलेत तेव्हापासून एक बरेच कमेंटद्वारे जास्त बोलतात की सर्जा आणि सुंदर ही जोडी पळावी. घरचीच गाडी म्हणजेच काय, वेगाचा शेवट सर्जा आणि संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर, म्हणजेच काय, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा घरचाच साज सर्जा आणि सुंदर या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ती बऱ्याच 2 वर्षाच्या गॅप नंतर सर्जा आणि सुंदर हा घरचाच साज पळताना दिसेल रणजित सरांचा. आता 5वा पैरा सांगतो तो म्हणजे जाकीरभाई पठाण तसेच अमित शेठ बादले यांचा चिमण्याचा. यांचा देखील घरचीच गाडी पळणार आहे. म्हणजेच काय, चिमण्या आणि सम्राट हा घरचाच साज पळताना दिसणार आहे. तसेच बैलगाडा क्षेत्रातील नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर तसेच अजय शेठ जाधव कल्लेडोन यांचा देखील घरचीच गाडी पळणार आहे, घरचाच साज पळणार आहे. तेजा आणि दिवाण्या ह्या जोडीने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. मागची 2 मैदानं बघता एका मैदानात 1 नंबर, मागचं मैदान सेमीला जरी पराभव झाला तरी टॉपच्या सेमीमध्ये ही गाडी होती. 2 नंबरला काटाकीर लढतीत पराभव झाला. तोच हा तेजा दिवाण्या उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा हा देखील कंटिन्यू गुलालात राहणार आहे. 2 नंबरमध्ये राहणारा नंदी कंदूरचा राजा सौ उर्मिलाताई गायकवाड यांच्या नावानेच पळत असतो. तर शिरसौडची रायफल आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला समजतोय पळणार आहे. कंदूरचा राजा आणि शिरसौडची रायफल ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि अजून 2 सकाळी मी पैरे सांगितले. आता एक पैरा म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा आहे, दादा सरकार यांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी सुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. ही जोडी सुद्धा जेव्हा एकत्र तेव्हा नक्कीच टॉप गॅस 1 नंबरमध्येच राहत असते, अशी ही टॉपची जोडी आहे. बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पैरा मी सकाळीच सांगितलेला आहे, तोच पैरा असण्याची शक्यताच आहे. तो म्हणजे 90% फिक्सच वाटतंय. घोटचा सर्जा, बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी सुद्धा जेव्हा एकत्र येते तेव्हाच डोळ्याचं पारणं फेडणारी ही जोडी असते. मागच्या मैदानात ही जोडी पळाली तेव्हा 1 नंबर केला होता बकासूर आणि घोटचा सर्जा. अजून भावांनो, अर्जुन जो सौ उर्मिलाताई गायकवाडांच्या नावाने पळायचा तो आता करार संपलाय. तो अर्जुन आणि चित्र्या ही जोडी आपल्याला पळताना दिसेल असा माझा अंदाज आहे. अर्जुन आणि चित्र्याचं नाव येतोय, मला कन्फर्म माहिती नाही. अर्जुन आणि चित्र्या देखील उद्या दिसण्याची शक्यता आहे. अजून एक वाटेगावचा बादल आणि MM नाना यांचा जो राजा आहे, वाटेगावचा बादल MM नानांचा राजा हा देखील अंदाजित पैरा आहे. अजून कन्फर्म मला माहिती नाही पडलेला. वाटेगावचा बादल आणि MM नानांचा राजा, अशा प्रकारे मी टोटल तुम्हाला 11 पैरे सांगितलेले आहेत. उद्याच्या 2 लाखाच्या मैदानातील सर्वांचं लक्ष लागलंय. सर्व टॉपच्याच गाड्या आहेत. उद्या 2 लाख कोण होणार, 1 नंबरचा मानकरी, सर्वांचं लक्ष असेल उद्याच्या मैदानात. उद्या सर्व टॉपचे पैरे दिसतील. सर्वांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद भावांनो.